बनवणार आहोत गाजराचा हलवा. गाजर आणि बिटाचा हलवा ते खिसून घेतलेले आहे. तसेच बदाम आणि खोबरं आणि दूध, साखर आणि काजू आणि इलायची घेतलेली आहे आणि तूप पण घेतलेले आहे. आणि आपण इथे गाजराचा खीस करून घेतलेला आहे आणि बिटाचा सुद्धा खीस करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपण बदामाचे सुद्धा थोडेसे असे काप केलेले आहेत आणि खोबरंसुद्धा खिसून घेतलेलं आहे आणि तसेच दूध घेतलेले आहे 1 वाटी आणि साखरसुद्धा घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे आणि काजू पण बारीक केलेला आहे. तसेच आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करण्यासाठी. आपण त्यात 2 चमचे तूप टाकणार आहोत आणि सर्व इन्ग्रेडियंट्स आपण ते कढईमध्ये परतून करणार म्हणजे भाजणार आहोत. आपलं कढईत तूप गरम होत आहे आणि हे अतिशय खूप पौष्टिक असं गाजराचा हलवा आहे आणि दोन्ही मिक्स करून केल्यामुळे अतिशय टेस्ट लागणार. आता आपण खोबरं पहिल्यांदा टाकणार आहोत. खोबरं आपण थोडंसं तेलात असं आपण तुपात असं फ्राय हे करून घेणार आहोत. नंतर आपण एक इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. थोडंसं असं परतून घेणार आहोत छान असं लालसर होईपर्यंत, कारण त्याची टेस्ट होईल. त्यानंतर आपण बदाम टाकणार आहोत. बदामाला सुद्धा असं परतून घेणार आहोत. मुले असं खूप असं इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर आवडीनं खातात. आपण आता काजू टाकणार आहोत. आणि त्यात आपण काजूचं थोडं किसमिस टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व इन्ग्रेडियंट्स परतून घेणार आहोत. त्यानंतर चांगलं असं खूप छान असं मस्त असं वास येत आहे तुपामध्ये ते पूर्ण इन्ग्रेडियंट्स. त्यानंतर इलायचीची हे केलेले इलायची काढलेली इलायचीचे दाणे टाकणार आहोत. इलायची टाकणार आहोत सोलून, तर त्यामुळे सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर आपण गाजर खिसलेले टाकणार आहोत पूर्ण. ते आता तुपात आपण चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत, हलवून घेणार आहोत. कारण गाजराला पण खिसायला वेळ लागणार आहे. त्यामुळे थोडंसं आपण त्याला पण आपले हे होऊ देणार, थोडंसं हलवणार. त्यात आपण बीट टाकणार आहोत लगेच. दोन्ही एकदाच हे टाकल्याचं दोन्ही प्रकारे छान शिजतं. दोन्ही पण मिक्स करून आपण घेणार आहोत. खूप छान असा कलर दिसत आहे. असं वाटत आहे की आताच खाऊया. त्याचा कलर छान असा चेंज होत आहे आणि लाल लाल भडक होत आहे पूर्ण कलर आणि अतिशय अप्रतिम दिसत आहे आणि एकदम कलर चेंज होत आहे त्याचा पण. एकदम लाल लाल भडक झालेले आहेत. आपण 2 वाट्या दूध टाकलेले आहेत ते शिजण्यासाठी. आता हे चांगल्या प्रकारे हलवून घेऊया आपण. त्यानंतर आपण साखर टाकणार आहोत. साखर आपल्याला जसं गोड हवे असेल त्याप्रमाणे टाकायचं आहे. ज्याला जास्त गोड हवे तुम्ही जास्तही साखर टाकू शकता आणि ज्याला कमी प्रमाणात गोड हवे असेल तर तुम्ही 1 वाटी शक्यतो टाकू शकता. चांगल्या प्रकारे आपण हलवून घेऊ म्हणजे आपले साखर टाकलं चांगलं हे त्यात मिक्स होईल. त्यानंतर आपण 15 ते 20 मिनटं आपण त्याला शिजवायला ठेवूया आणि त्यानंतर आपण आपलं
गाजराचा हलवा काढून बघू शिजला की नाही ते. चला आता हा छान प्रकारे आपला हलवा शिजलेला आहे गाजराचा आणि बिटाचा, आणि इतका खमंग वास येत आहे असं, आणि मुले पण म्हणत आहे मम्मी खूप छान झालेला आहे. चला तर खूप छान झालेला आहे आणि तो एकदम खमंग असा वास सुटत आहे त्या सगळे इन्ग्रेडियंट टाकल्यामुळे, आणि खूप छान झालेला आहे. आणि चला तर माझं हा रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये कळवा की मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आता माझं पूर्णपणे गाजराचा हलवा शिजलेला आहे, ते मी एका प्लेटमध्ये काढत आहे आणि ते आपण सर्व करून पाहणं कसा झाला आहे. वाव, खूप गरम गरम आहे, असं वाटतंय की आत्ताच. त्यावर आपण थोडीशी गार्नियरसाठी खोबऱ्याचं खीस टाकणार आहोत आणि थोडेसे इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. चला तर मग किती छान झाला आहे आपला हलवा, गाजराचा हलवा पहा. आणि बाय बाय. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.